गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु हो शारबाला दाखवा बरं का उद्या शारबाला पाठवा लगेच बंद करा। अगदी सुंदर आहे वनवासी आश्रमशाळा। माले बात की जो राजनीति हुई वो ऊपर लेके फॉर्म पर तो सबसे पहले क्यों कास्ट वही तो बोला ना जो गवर्नमेंट देना शुरू किया गवर्नमेंट नहीं कास्ट कर देती गवर्नमेंट से देना उन्होंने पैसा ऐसा मैंने बिग बॉस शुरू कर दिया कैमरा एक कैमरा लगा है 24 घंटे तो वो विकास बना रहे हैं कैमरा सब रिकॉर्डिंग गवर्नमेंट बढ़ाना चाहिए था वैसे और अब क्या हो गया अब हटाओ तो फिर के लिए उसे खा लेते हैं वो क्या जय श्री राम। मैं शायद सेकंड से जानता हूँ दर्शन क्या देखो इधर वीडियो शूटिंग चल रही है। जय श्री राम। जय श्री राम। देखो ना कैसा व्यवस्था है तो वापस जाएंगे बहुत मी इथे येऊन बघितला नाही तिथपर्यंत जाऊन म्हणजे का हां नाही चलते जाओ ना जरूरत नहीं होता बाकीचे विद्यार्थी शाळेत गेलेत ना। सव्वाचारला शाळा सुट्टी होईल 4:30 रवी शुल्कर आहे सगळं केलं आणि त्याचं ते रील बनव त्यात संवाद टाकायचं। यस कशी व्यवस्था भेटत तुला इथं एकदम व्यवस्थित ना काही त्रास वगैरे काहीच नाही एकदम आनंदी। अरे वाह हां व्हेंटिलेशन मस्त आहे अगदी सुटसुटीत आहे। त्या नावाखाली
आपले सगळे उत्सव इथंच होत असतील आता, 100%. हा नाही, ठाणे जिल्ह्याच्या ह्याच्यात येतं. हा हा. कसा वाटला निसर्ग? एकदम भारी, एक नंबर निसर्ग. तरी अजून काम चालू आहे. हा ना. तिथे गेला गोष्टीचं काही वापर व्यवस्थित केला आणि हवा खेळती राहावं असं बापूंची काय प्रतिक्रिया आश्रमशाळेबद्दल? आश्रमशाळेबद्दल प्रतिक्रिया द्यायची म्हटलं तर आश्रमशाळेचं बांधकाम हे अतिशय रेखीव आणि सुसज्ज पद्धतीने केलेलं आहे. अच्छा. त्यातल्या त्यात सर्व विद्यार्थ्यांच्या सुखसोयीचा पूर्णपणे विचार केलेला आहे. बरोबर आहे. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी इथं जे निसर्गरम्य वातावरण आहे त्याचा पुरेपूर उपयोगही केलेला आहे ह्या रचनेमध्ये. खरंय. आणि दुसरं सांगायचं म्हणजे तर ह्या वातावरणामुळे मन अगदी प्रसन्न होतं, एकाग्रता होतं. खरंच आहे. आणखी काही गोष्टी आहेत बऱ्याचशा इथे. कम्प्युटर लॅब देखील त्यांना व्यवस्थित करून दिलेली आहे. सुखसोयीने, पण हे आश्रमाची शाळा जी आहे ही त्या पद्धतीने तिला डेव्हलप केलेली आहे. खरंय खरंय. आणि आपला पारंपरिक जो हिंदू धर्माचा पायंडा आहे हा 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 पूर्णपणे इथं दिसून येतो. खरंच आहे. हिंदू धर्माची जी काही गोष्टी आहेत, धार्मिकतेच्या असो खरंय किंवा सांप्रदायिकच्या असो, त्याचं दर्शनही इथं होतं. खरंच आहे. ही माझी प्रतिक्रिया आहे. सुंदर सुंदर सुंदर. शाळेचे दिवस आठवतात. खाली रील करणं, त्याची रील करणं. हा ना. आता हे शाळेला म्हणून कोणच म्हणणार नाही आधी शाळा. कोण म्हणणार आहे बघितलं? कोणच म्हणणार नाही. These are the necessity of Deepak Maharaj, let's come now inside. अच्छा ओके. आलो दादा, बेंचवर बसण्याचा अनुभव घेतला थोडा. 25 वर्ष झाले बेंचवर बसलो. 25 वर्षापूर्वी शाळेचा तुम्ही आठवतो अफलातून आहे, अफलातून. भारी केला कॉन्सेप्ट. नाही झाड लावून कुंडी मंदिराची तिथे का? नाही, पलीकडच्या रोडला आहे. अशीच झाडे झुडपे सगळी. असं झाडातून जायला लागतात. ठीक आहे. मी गेलो तिथं दाखवलं ना मामाला. हे घेऊन टाकू. चल बापूचं ठरलं मग आता इन्व्हेस्टमेंट. नाही असंच आहे आपलं. इन्व्हेस्टमेंट नाही. इन्व्हेस्टमेंट नाही हे. इकडे तिकडे घालून और प्रभु रामचंद्र की जय. इथं जरी येऊन राहिला ना माणूस आता श्वास घेतो. कम्प्युटर लॅब. विद्यार्थी शाळेत गेलेले आहेत आता. ईश्वर भाऊ 5 मिनिटं करतात सगळे. बघा टेक्नॉलॉजीने कसं सगळ्यांना व्यस्त करून टाकलं. बघा सगळे टेक्नॉलॉजीमध्ये मग्न झाले. ते बघा तुम्ही पण टेक्नॉलॉजी मध्ये व्हिडिओ काढताय ना. तुम्ही पण मोबाईल व्हिडिओ कुठं काढताय तुम्ही? तेच ना. मग आम्ही पण त्याच्यातच व्यस्त झालो. म्हणजे आम्ही जे बघतो ना 6 पर्यंत 6 ते 7 आंघोळ, 7 ते 8 अभ्यास, 8ला नाश्ता
आणि 8:30 नाश्ता चालतो. 8:30 ते 9 डबे वगैरे भरतात, आवरतात कपडे वगैरे आणि 9ला शाळेत जातात. 9 ते 5 पर्यंत शाळा 4 तास होते शाळा, पण यायला 5 वाजता ना 5ला आली ना 5:30 ते म्हणजे त्यांना नाश्ता आल्यानंतर आपलं तर जे काय असेल चहा बिस्किट किंवा दूध बिस्किट लाडू वगैरे आणि मग 5:30 ते 6:30 शाळा लागते. मग पुन्हा अभ्यास करतात ते 7पर्यंत. 7ला आरती, पुन्हा नंतर पुन्हा अभ्यास, नंतर पुन्हा 8:30 जेवण, नंतर मग अभ्यास करतात पूर्ण. लेखन वाचन टप्पे आपले लेखन वाचन प्राथमिकचं वेगळा, माध्यमिकचं वेगळा 2 टप्प्याचं जे त्या याच्यात आम्ही घेतो शेड्यूल आहे आमचं. आणि मग पुन्हा मग 10पर्यंत अभ्यास करतात. 10ला 5 येतात मग सगळे झोपतात पुन्हा 5पर्यंत. आणि 5ला विद्यार्थ्यांना पुन्हा सांगायला लागत नाही, लहान असून मोठा असतो. 5 वाजले का कोणी फक्त एक जण आवाज येतो उठा म्हणून, 5 वाजले सगळे उठतात. बेस्ट. आणि सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार मग मुलांना आता इथं पुस्तकच काय जे माध्यमिकची मुलं आहेत ना ते पुस्तक घेतात. मग कुणी वर बसतं अभ्यासाला, कुणी इथे बसतं वाचलंच होते त्यांना. मग कुणी टी व्ही बघायचं असेल तर मग 12 ते 4 पर्यंत टी व्ही बघतात. मग कुणी कॅरम खेळतं, आता कॅरम पण आपल्याला 2 दिलेच नाही. कोणी कॅरम खेळतं, कोणी बुद्धिबळ तिथं जायचे टेबल बसून. आणि खेळायला मैदान नाही मैदान नाही आपल्या मागचं आठवण नाही ते शेजारचे लोक यांचे ते आपल्या मैदानी खेळ नाही. मैदानी खेळ शाळेत होते दिवसभर खेळतात ते. कारण आपल्याकडे जागा नाही फरशी आहे, लागत तर मग पुन्हा तो प्रश्न निर्माण होते. मग पुन्हा त्यांना दवाखान्यात बाकी असं. आणि डॉक्टर येतात का इथं? डॉक्टर आपले 15 सुद्धा येतात पुण्याचे डॉक्टरला. 4-5 डॉक्टर आहेत. त्यांना गरजेनुसार समजा आपल्याला इमर्जन्सी समजा वाटलं आपण PS ला किंवा पोरला नेलं PS ला वगैरे तर आपल्याला काय फरक नाही पडला तर आपण त्यांना फोन करतो. सकाळी लगेच गाडी घेऊन येतो त्यांची गाडी असते. सगळ्या विद्यार्थ्यांना सेट करतात. एखादा मुलगा आजारी पडला रात्री मग लगेच मग आपण चिंचवला नेतो आपल्या अचानक लगेच नाही आपली गाडी नाही मग फोन करतात किंवा मग इथनं गाडी करून घेऊन जायचं. माझी 2 व्हीलर आहे, 2 व्हीलरची अवस्था असेल तर लगेच मी नेतो. नाहीतर आपली हे इथनं बस असतात 24 ST वगैरे फॅसिलिटी भरपूर आहे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. जेवणात मेनू काय असतं? जेवणात मेनू काय असतं? मेनू आपण सकाळी पहिले सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस पालेभाजी देतो सकाळी आणि संध्याकाळी कडधान्य देतो. मूळ आलेले मटकी हरभरा जे काय असेल ते आपल्याकडे जे असेल ते देतो आपण. आणि तसंच बुधवार गुरुवार तसंच असतं. आणि पोह्यामध्ये उपमा, त्यानंतर गोड रवा आणि रविवारी इडली असते. दर रविवारी इडली असते मुलांना. आणि पोहे पण पोहे आपण शक्यतो अजून आणखून पाठवून देतो. आणि उपमा आणि गोड रवा सरळ देतो आपण. ते पौष्टिक असतं. आणि उपमा म्हणजे पोह्याने थोडं ॲसिडिटी वगैरे मोठ्या मुलांना थोडं हे होतं, त्याच्यामुळे आपण पोह्याचं थोडं प्रमाण कमी केलं आहे थंडीच्या ह्याच्यात. आणि मग सकाळी जाताना मुलं चपाती आणि भाजी घेऊन जातात त्यांना डब्याला. आणि शाळेत जाऊन त्यांना त्यांचा पोषण आहार असतो मुलांना. प्राथमिकला पण असतो आणि माध्यमिकला पण असतो. आता आपल्याकडे नॉनव्हेज काय आपण इथं कालावरच करत नाही देत, पण तो काही विषय नाही राहत. तरी पण मग मुलांना ते आता ते त्यांच्या पद्धतीने सरकारच्या याने ते केलंय चालू. तर तुम्ही तिकडं तुमचं तुम्ही आनंदी ते तिकडं डबे त्यांचे असतात. मुलं आता एवढी असतात इथं की 30 मुलं असतात ना. 34 मुलं एकत्र राहतात एकत्र. मग यांच्यामध्ये तुम्हाला असं दंगा मस्ती किंवा असं काही थोडं प्रॉब्लेम असं ना, थोडं आहे. जास्त दंगा जास्त मस्ती असं त्यामुळे काय रविवारी ऐका ना दादा, रविवारी कंपल्सरी इडलीच असते ना. हो इडली असते किंवा मग ज्या दिवशी नसेल तर मग आपण थोडं इकडे तिकडे होतंय म्हणजे दर रविवारी समजा जर आपण यायचं म्हणलं तर नागरिक दुकानात इडलीच घेऊन येतो. हा असं. आणि बर्थडे वाढदिवस कसा साजरा करतात? वाढदिवस कोण आता फोन करतात यायचं असेल तुम्हाला फोन करतात. मग मुलं सगळे एकत्र आपण करतो त्यांच्यात मिळून मग वाढदिवस साजरा करतो. मग त्या दिवशी ते काय करतात मुलांना जेवण पण देतात. मग मिळून मग त्यांना जेवायचं असेल त्यांना मुलांसोबतच जेवण करतात. मग त्यांच्यासोबत सगळे जातात. पण ते वाढदिवस रविवारीच करत असतील ना. तसं नाही म्हणजे 5च्या नंतर येतात. आपल्या मुलाचा वाढदिवस इथं काय करायचं? मग याला जेवण पण आपल्या मुलाचा वाढदिवस संध्याकाळी तुम्हाला करावं. संध्याकाळी फक्त 5च्या नंतर कारण दिवसभर विद्यार्थी नसतात. म्हणजे ज्यावेळेस एखादा विद्यार्थी आजारी असेल किंवा काहीतरी असेल तर येतात किंवा दुपारी काहीतरी महिना अखेर येते दिवसाला दुपारी मुलांची शाळा होते तेव्हा फक्त तुम्हाला मुलं भेटतील. तेव्हा मग शाळेत काहीतरी सुट्टे शाळेला इथं शिक्षक किती आहे? नाही मी एकटाच येतात हे सगळं सांभाळायला. मी एकटाच आहे. मी MSW आहे आणि आज दीपक भाऊ मला आहेत पण ते आपल्याला हे रोहणे बांधले ना तिकडे नोकरी करतात ते रात्री ते शनिवार वारी आज येतात आपल्याकडे. मग ते काय करतात शनिवार रविवारी मग जे माध्यमिकचं समजा मॅथ किंवा इंग्लिश घेतात तर ते प्राथमिकला घेतात. थोडं छोटं काय ते आणि मुलं आपल्याला आठवत का ते वयानुसार डायरेक्ट घालायला म्हणजे डायरेक्ट आपण कसं आपला विद्यार्थी पहिली जात नाही. कारण तो जर 6 वर्ष असेल तर तो डायरेक्ट 4थीत गेला किंवा 5वीत गेला. पहिली त्याला काय गंधच नाही तो डायरेक्ट गेला. आणि आपल्याकडे काय त्यांची म्हणजे ग्रामपंचायतला किंवा कशाला नोंद नाही त्यांची अजिबात कशी त्या विद्यार्थ्यांची. मग त्यांनी म्हणजे शाळेच्या यादीत म्हणा किंवा इथल्या ग्रामपंचायतीत म्हणा किंवा इथल्या डॉक्टरांशी आपण
थोडंसं सुकत जाऊन वगैरे त्या कार्यकर्त्यांचे थोडंसं मग ते जन्माला दाखवा देतात ते. पण मग त्याच्याकडे बघून देतात बाबा हा पदार्थ किती वर्षाचा आहे. मग त्यानुसार मग ते मुख्याध्यापक असं किंवा इथे हे असतील त्याच्यानुसार त्याला शाळेत तो डायरेक्ट घेतो. मग त्याला बेसिकच काय नसतं असं काय करतो. आम्ही इथं आमच्या जेवढी तयारी असते तेवढी करतो आम्ही ते. मी पुण्यात केला टिळकला रेग्युलर केलं. प्राथमिक शिक्षण काय त्याच्यावर माझं एम ए माझं मी एम ए केलं. एकटा ह्या मुलाला सांभाळतो. आपल्याला आपल्याला कातकरी जमातीचे म्हणत ना तर असं आपल्या आदिवासी विकास विभाग एक वेगळा ट्रायबल डिपार्टमेंट आहे महाराष्ट्रात. त्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अशा आश्रम शाळा आहेत. तिथं मी अगोदर 4 वर्ष नोकरी केली अधीक्षक म्हणून. तिथं 1200, 1400, 1600 असे विद्यार्थी होते. अगोदर मी तिथं नोकरी केली. तुम्ही शासनाच्या आश्रम शाळेत केलं अगोदर मी म्हणजे परमनंट पण झालं असतं 1-2 वर्ष 6 वर्ष झालं असतं. मी चांगली नोकरी पण असतं सगळं होतं फॅसिलिटी पण ते सोडून आलो इकडं सगळं. मोठं सॅक्रिफाईस आणि तिथपर्यंत येतंय श्रीपती बापट मला दिलं नाही तिथं. आणि पुढच्या वर्षापासून आम्ही त्यांना आग्रह केला या वर्षी समजा आमचे 10वी नंतर विद्यार्थी तर त्यांनी आपल्याला आपली गोष्ट मान्य केली. पुढच्या वर्षी आपण ते 11वी चालू करतोय. आणि आपले जसे मुलं 4थी 5ला एक सेमीला जातात पण त्यांना सेमीचं काही नसतं. आपण त्यांना हे वर्षी थोडंसं त्याच्या मागे लागून थोडंसं प्रयत्न केलं होतं. ते म्हणले की आम्ही जून बसनं पुन्हा ते सेमी करतोय. पहिली चौथी पुन्हा सेमी त्याच्या मार्गावरती आहे ते आता 9 ते येत आपल्याला. इथं कात्रज हे आहे कात्रज डेअरी डेअरी कात्रज हा तिथनं घेतो आपण 2 लिटर घेतो मला. किती 2 लिटर 3 लिटर जसं पाहिजे आपलं तसं घेतो आपण. 34 मुलं आहे ना एकाला 200 ml जरी 200 ml 7 लिटर अजून 200 असं नाही साधारण 1 ग्लास भरून देतात. एक ग्लास पण नाही होणार ते ग्लास पाहिजे ग्लास हा 200 ml तुम्ही म्हणता बरोबर. पण तुला आपण दररोज आपल्याला नाही बरोबर दान स्वरूपात काय काय म्हणजे इथं जे जेवण चालतं खर्च कसे वागतात इथे सगळे दानशूर सगळे दानशूर. त्या दुधाची जी क्वालिटी आहे टॉप आहे. हा टॉप आहे त्याची क्वालिटी चांगली आहे ना. कले म्हणजे सेंटर आहे ते कलेक्शन सेंटर आहे. कलेक्शन सेंटर असेल ते बरोबर माहित नाही आपल्याला. मला नाही मग ते कोण परचेस करते कोण आणायला जाता यायला जातं मीच जातो मग गाडी काय जात आहे. मग तिथे सगळे शेतकरी दूध घालत असतात तिथे. आपण पॅकेट आणतो तसं आपण पॅकेट नाही घ्यायचं नाही घ्यायचं ना. नाही मग तसं इथं तशी व्यवस्थाच नाही मग तशी इथं आहे का शेतकऱ्यांकडे मग ते पदार्थ ते बिलाचा प्रॉब्लेम. शेतकरी आहे का शेतकरी आहेत नाही का ते बिल कोण पेड करतो तिथं आपणच करतो. थांबा ना किशोर शेतकरी इथं आहेत पण मग ते इथं तो एक विषय असतो आपण मग तिथं जावं लागतं त्यांच्या घरी. नाही नाही जरी गेलं तरी पण ती क्वालिटी होती पाहिजे. ते पण आता जे आहे आहे काही आपली पडतो त्यांना सांगितलं ना आता ते बघतात आपलं देऊ शकते ना असं. बिलाचा प्रश्न मिटेल पण क्वालिटी तुम्हाला अचीव करावं लागतं. आपण जर पैसे देणार आणि ते पाणी पाजणार आपल्याला उपयोग नाही. येताना चांगला माणूस बघा. किती रोजचे 200 रुपये झाले ना 200 झाले ना महिन्याचे किती झाले 6000 रुपये बघा चांगला एखादा माणूस. कारण आता हे गवळेत ना हे सगळे डोंगरावर तिकडे त्यांचे घर असं देणार. एक 7 लिटर किंवा एक 7 लिटर त्यांना म्हणता मला पोच इथं द्यायचं. क्वालिटी मेंटेन करून द्यायचं. त्याच्याकडनं डायरेक्ट हा ते लावून घ्यायचं. लावून हेक्टोमीटर लावायचं माहिती असेल. किती कसं लिटर येते 30 रुपये लिटर 7 आपल्याकडे 70 रुपये लिटर. 200 रुपये झाले 6-7 हजार रुपये बिल होता. ती एक योजना आम्ही बनवू तुमच्यासाठी. नक्की बनवू खरंच बनवू.
आयुष्याचा पथ हा दुर्गम, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट, अवघड डोंगर घाट. गुरुविणा कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. दिशान कळती या अंधारी, दिशान कळती या अंधारी. नसे आसरा नसेशी दोरी, कंठ दाटला आले भरुनी, कंठ दाटला आले भरुनी. लोचन काठो काठ, लोचन काठो काठ. गुरुविणा कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. भुके जलो मी तहान लागे, भुके जलो मी तहान लागे. पुढे जाऊ की परतू मागे, हे श्री दत्ता सांभाळी मज, हे अवधूता सांभाळी मज. दावी रूप विराट, दावी रूप विराट. गुरुविणा कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. आयुष्याचा पथ हा दुर्गम, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट, अवघड डोंगर घाट. गुरुविणा कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. सुंदर, खूप छान. रिफ्लेक्शन पण भारी नाही. किती घेतली माहिती दीपक जागा इथं? लाख रुपये एकराची. तिकडची जागा विकली त्यांनी 1 एकर. कशी? इकडे 10 एकर घेतली. कोण आहे म्हणला? हे उजव्या बाजूचं सगळं दाजींचं असं रोड पर्यंत. दाजी राहते माणूस की माझा माणूस. हे त्यांचं आहे नदीपर्यंत गोशाळा आहे त्याच्या इथं. दगडे पाटील, दगडे पाटील. अरे वा, गोशाळा गुरु काही सगळी गेली का चरायला? चरायला गेली कुठेतरी चरायला. अरे खिलार आहे की चांगली खिलार आहे दोन्ही. अरे जबरदस्त. नाही वाटत.
नाही म्हटलं की ये घोडी आहे ती घोडी आहे, ये गोडा नाहीये. ये ये आम्ही ये शेताहून येणार आहे आमच्याकडे गोडा. ये 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 इकडे ये ठीक आहे, ते संपलं ना पहिले. त्याला काय बोटी नाही राहिलं काय नाही. झुगावला तो. संपलं. मोठा जागा ही फक्त गाईन करता. किती गाई जास्तीत जास्त 7-8 दिसायला. लय काय होते